वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार. या सविस्तर चर्चेत आणि सखोल विश्लेषणात स्वागत आहे सर्वांचं. आजचा आपला विषय थोडा रंजक आणि गोंधळात टाकणारा आहे. हो, आणि मला वाटतं बऱ्याच जणांना याचा थेट अर्थ सुरुवातीला समजणार नाही. नक्कीच. म्हणजे आपण एका उदाहरणाने सुरुवात करूया. कल्पना करा, एका मोठ्या दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. अगदी जत्रा भरल्यासारखी. हो, बरोबर. लोक अक्षरशः रांगा लावून वस्तू खरेदी करत आहेत. दुकानाचा गल्ला सतत वाजत आहे. आणि बाहेरून पाहता असं वाटतंय की दुकानाची विक्री एकदम जोमात चालू आहे. अगदी तेच. पण दिवसाच्या शेवटी जेव्हा तो दुकानाचा मालक गल्ल्यातील नफा मोजायला बसतो तेव्हा हाती काहीच लागत नाही. अरे बापरे, म्हणजे गल्ला भरलेला दिसतोय पण प्रत्यक्षात नफा गायब आहे. हो, आणि मागील वर्षाच्या तुलनेत त्याचा प्रत्यक्ष नफा चक्क तळाला गेलेला असतो. हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे साहजिकच एक प्रश्न पडतो. बरोबर. प्रश्न हा पडतो की जर विक्री वाढली आहे, दुकानात पैसा येतोय, तर मग नफा का आणि कुठे गायब झाला? आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, बरोबर? नक्कीच. IFCIच्या मार्च 2026च्या तिमाही निकालांमध्ये नेमका हाच धक्कादायक प्रकार समोर आलाय. हो, मी ते आकडे पाहत होतो. अत्यंत विरोधाभासी आकडेवारी येते. तसं बघायला गेलं तर आपण अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर मार्च 2026च्या अहवालानुसार IFCIचा महसूल 14% वाढला आहे. ज्याला आपण आर्थिक भाषेत टॉप लाईन म्हणतो. हो, ती टॉप लाईन 14% वाढून 470 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कागदावर हे चित्र खूप सकारात्मक वाटतं, कारण कंपनीचा व्यवसाय वाढतोय असं यातून दिसतं. अगदी. पण जेव्हा आपण ऑपरेटिंग नफ्याकडे म्हणजेच EBT पाहतो तेव्हा धक्का बसतो. तो आकडा नक्कीच चिंताजनक आहे. तो 28% घसरून फक्त 156 कोटी राहिला आहे. 68% घसरण ही काही छोटी गोष्ट नाहीये. आणि खरा धक्का तर पुढेच आहे. नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफ्याच्या रकान्यात पाहिलं तर तिथे तर चित्र आणखीनच भीषण आहे. हो, निव्वळ नफा तब्बल 94% कोसळून केवळ 34.1 कोटींवर आला आहे. अरे बापरे, 94%. हो, आणि प्रति शेअर कमाई ज्याला आपण EPS म्हणतो ती सुद्धा 94% घटून 0.05 रुपये इतकी खाली आली आहे. इथे सर्वांत मोठा विरोधाभास उभा राहतो. तोच तर माझा प्रश्न आहे. म्हणजे महसूल 14% वाढतोय पण नफा 94% गायब होतोय. अगदी बरोबर. हा पैसा नेमका कोणत्या मोठ्या छिद्रातनं गळून पडतोय हे मला जरा समजून घ्यायचंय. हाच या आर्थिक अहवालातील सर्वांत कळीचा मुद्दा आहे. अच्छा. हे बघा, जेव्हा महसूल वाढतो पण नफा त्या प्रमाणात वाढत नाही किंवा चक्क कोसळतो, तेव्हा कंपनीच्या इंजिन रूममध्ये काहीतरी गंभीर बिघाड झालेला असतो. म्हणजे त्यांच्या मूळ व्यवसायातच काहीतरी अडचण आहे असं म्हणायचंय का? हो, आणि IFCI सारख्या वित्तीय संस्थेच्या बाबतीत हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या व्यवसायाचं मूळ स्वरूप पाहावे लागेल. म्हणजे वित्तीय संस्था काम कसं करतात? अगदी. कोणत्याही वित्तीय संस्थेचा कच्चा माल म्हणजे पैसाच असतो. बरोबर. अगदी बरोबर. ते बाजारातून कमी दराने पैसा उभारतात आणि पुढे तो जास्त दराने ग्राहकांना कर्जावर देतात. अच्छा, म्हणजे व्याजाचा फरक हाच त्यांचा नफा असतो. हो, या दोन दरांमधील जो फरक असतो तोच त्यांचा मुख्य नफा किंवा मार्जिन असते. आता IFCIच्या बाबतीत इथे 2-3 महत्वाच्या गोष्टी घडलेल्या दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे कॉस्ट ऑफ फंड्स वाढणे. कॉस्ट ऑफ फंड्स म्हणजे पैसा उभारण्याचा खर्च वाढलाय का? हो, बाजारात जेव्हा व्याजाचे दर चढे असतात तेव्हा बँकांना आणि संस्थांना पैसा उभारण्याचा खर्च वाढतो. अच्छा, म्हणजे त्यांना स्वतःलाच जास्त व्याज द्यावं लागतंय. अगदी. आणि जर तो वाढलेला खर्च संस्थेने आपल्या ग्राहकांकडे पास केला नाही, म्हणजेच कर्जाचे दर वाढवले नाही, तर काय होईल? साहजिकच त्यांचा स्वतःचा नफा कमी होईल. बरोबर. याला आपण मार्जिन प्रेशर म्हणतो. आणि हे मार्जिन प्रेशर या निकालांमधून अगदी स्पष्टपणे डोकावत आहे. पण मला इथे एक शंका आहे. बोला ना. फक्त मार्जिन प्रेशर हे एवढ्या मोठ्या म्हणजे 94% घसरणीचे एकमेव कारण असू शकतं का? हा एक चांगला प्रश्न आहे. कारण 14% महसूल वाढूनही जर 94% नफा उडून जात असेल तर खर्च व्यवस्थापनात किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये काहीतरी मोठा बदल झालेला असायला हवा. नक्कीच. तुम्ही बरोबर विचार करत आहात.
त्यांच्या इन्कम मिक्समधील बिघाड हे यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण असू शकते. इन्कम मिक्स म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारा पैसा. हो, कोणत्याही वित्तीय संस्थेचे उत्पन्न केवळ व्याजातून येत नाही. मग आणखी कुठून येतं? त्यात फी आधारित उत्पन्न, कन्सल्टन्सी चार्जेस किंवा स्वतःच्या गुंतवणुकीवरील परतावा यांचाही मोठा वाटा असतो. अच्छा, म्हणजे हे सगळे त्यांचे इतर उत्पन्नाचे मार्ग आहेत. हो, आणि होतं काय, ज्या उत्पादनांवर जास्त नफा मिळतो, ज्याला आपण हाय मार्जिन प्रोडक्ट्स म्हणतो, त्यांची विक्री कदाचित या तिमाहीत घटली असेल. आणि ज्यांवर नफा कमी आहे त्यांची विक्री वाढली असेल. अगदी बरोबर. समजा त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेली सुरक्षित पण अत्यंत कमी परताव्याची कर्ज वाढवली असतील. म्हणजे कर्जाचे वाटप आणि महसूल तर वाढलेला दिसेल, पण पदरात पडणारा नफा कमी असेल. बरोबर. आणि याशिवाय आणखी एक मुद्दा आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे कंपनीचा दैनंदिन कारभार चालवण्याचा खर्च. हो, जर हा खर्च प्रमाणाबाहेर वाढला असेल तर त्याचा थेट फटका EBTला बसतो. अच्छा, आणि मगाशी आपण पाहिलं की EBT 68% घसरला आहे. हो, आणि हेच दर्शवते की कंपनीचा ऑपरेटिंग लिव्हरेज सध्या पूर्णपणे कोलमडलेला आहे. हे सगळं मान्य केलं तरी 94% घसरण पचवणं खूपच कठीण जातंय. हो, तो आकडा खरंच डोळे विस्फारण्यासारखा आहे. बाजारात बऱ्याचदा अशा घसरणीचे खापर एका दुसऱ्या गोष्टीवर फोडले जाते, ज्याला हाय बेस इफेक्ट म्हणतात. हो, कंपनीच्या व्यवस्थापनाकडून नेहमी हाच दबाव होतो. बरोबर ना? ते म्हणू शकतात की मागील वर्षीचा आमचा नफाच मुळात खूप जास्त होता, म्हणून या वर्षी तो कमी दिसतोय. हो, ते नक्कीच असा बचाव करू शकतात. पण मला वाटतं हाय बेस इफेक्टच्या नावाखाली 94% घसरण लपवणंही गुंतवणूकदारांची दिशाभूल नाही का? इथे मी तुमच्याशी 100% सहमत आहे. कारण बेस कितीही मोठा असला तरी नफा इतक्या भीषण पद्धतीने गायब होणं हे मूळ कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं. अगदी बरोबर. हाय बेस इफेक्टची ढाल नेहमीच वापरता येत नाही. हे जरा सोप्या भाषेत कसं सांगता येईल? हे समजून घेण्यासाठी आपण एक व्यावसायिक उदाहरण घेऊया. हो, सांगा ना. समजा गेल्या वर्षी याच तिमाहीत IFCIने एखादी अत्यंत जुनी बुडीत खात्यात गेलेली म्हणजेच NPA झालेली मोठी रक्कम अचानक वसूल केली असेल. अच्छा, जी मिळण्याची काहीच आशा नव्हती ती रक्कम मिळाली असेल. हो, किंवा त्यांनी स्वतःची एखादी मोठी मालमत्ता विकून वन टाइम प्रॉफिट कमावला असेल. म्हणजे हा नेहमीचा नफा नाही तर अचानक आलेला पैसा आहे. बरोबर. अशा अपवादात्मक उत्पन्नामुळे मागील वर्षाचा नफा कृत्रिमरित्या खूप फुगलेला दिसतो. आणि आता या वर्षी तसे कोणतेही अपवादात्मक उत्पन्न नसेल. अगदी. त्यामुळे केवळ नेहमीच्या व्यवसायातून आलेला नफा साहजिकच त्या मागील वर्षाच्या फुगलेल्या आकड्याच्या तुलनेत खूपच लहान वाटेल. अच्छा, म्हणजे हा निव्वळ एक सांख्यिकीय भ्रम असू शकतो. काही अंशी तो सांख्यिकीय भ्रम नक्कीच असू शकतो. पण काय? पण तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडलात तो अत्यंत महत्वाचा आहे. 94% घसरण केवळ हाय बेसच्या नामाखाली खपवली जाऊ शकत नाही. बरोबर, कारण कुठेतरी गळती नक्कीच आहे. हो, जर आपण EBTकडे बघितलं, जो कंपनीच्या मूळ व्यवसायातील नफा दर्शवतो, तो 68% कमी झाला आहे. आणि या EBTमध्ये कोणतीही मालमत्ता विक्री किंवा टॅक्स ॲडजस्टमेंट येत नाही. अच्छा, म्हणजे हा अगदी शुद्ध नफा आहे व्यवसायातला. हो, त्यामुळे बेस कितीही मोठा असला तरी गाभ्यातील व्यवसायात कमकुवतपणा आलेला आहे हे अमान्य करून चालणार नाही. नक्कीच. संस्थेच्या अंतर्गत कार्यक्षमतेत आणि खर्च नियंत्रणात काहीतरी मोठी गळती आहे जी या आकडेवारीतून उघडी पडत आहे. अगदी स्पष्टपणे दिसत आहे ते. आता इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक वळण घेते. कसं काय? कारण जर आपण फक्त मागील वर्षाच्या याच तिमाहीशी म्हणजे इयर ऑन इयर तुलना केली तर चित्र पूर्णपणे काळं-कुट्ट आणि निराशाजनक वाटतं. हो, ते तर आपण आत्ताच पाहिलं. पण हे चित्र पूर्णपणे एकांगी असू शकतं. अच्छा. जर आपण फक्त एका तिमाहीच्या आधीच्या परिस्थितीकडे म्हणजेच डिसेंबर 2025च्या आकडेवारीकडे पाहिलं, ज्याला आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणतो, तर आकडे एक वेगळीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे काही सकारात्मक गोष्टी दडलेल्या दिसतात. हा एक अतिशय उत्तम दृष्टिकोन आहे. कारण नुसतं नकारात्मक बघून चालणार नाही ना. अगदी. कारण इयर ऑन इयर आकडेवारी आपल्याला नेहमी दीर्घकालीन कल किंवा ट्रेंड दाखवते. बरोबर. पण क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारी आपल्याला कंपनीची सध्याची अगदी अलीकडची गती दाखवते. म्हणजे नुकतंच काय घडलं ते समजतं. हो, एखाद्या मोठ्या संकटातून कंपनी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिची पहिली लक्षणे या क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारीतच दिसतात. बरोबर. आता आपण डिसेंबर 2025
ते मार्च 2026 या काळातील प्रगती पाहूया. हो, आकडे काय सांगतायत? डिसेंबरमध्ये महसूल 456 कोटी होता, तो मार्चमध्ये 470 कोटींवर गेला. म्हणजे ही वाढ खूप मोठी नसली तरी ती सकारात्मक आहे. हो. त्यानंतर सर्वात महत्वाचा आकडा ऑपरेटिंग नफा म्हणजेच इबिट, जो डिसेंबरमध्ये 130 कोटी होता, तो आता 156 कोटींपर्यंत सुधारला आहे. अच्छा, म्हणजे इथे थोडी रिकव्हरी दिसतेय. आणि निव्वळ नफा 20.8 कोटींवरून 34.1 कोटींवर पोचला आहे. ही नक्कीच एक जमेची बाजू आहे. आणि यातली मला सर्वात महत्वाची वाटणारी बाब म्हणजे त्यांचा EPS किंवा प्रति शेअर कमाई. त्यात काय बदल झालाय? डिसेंबर 2025 मध्ये EPS उणे 0.06 होता, तो आता सकारात्मक 0.05 झाला आहे. अरे वा, म्हणजे कंपनी तोट्याच्या खाईतून बाहेर पडून पुन्हा एकदा फायद्याच्या सीमेत आली आहे. हो, हे बघून मला एका आजारी रुग्णाची आठवण येते. कसं काय? म्हणजे असा रुग्ण जो महिन्याभरापूर्वी ICUत होता, पण आता किमान बेडवरून उठून स्वतःच्या पायावर चालू लागला आहे. अतिशय समर्पक उदाहरण आहे. पण इथे मला एक शंका आहे. सांगा. याला आपण खऱ्या अर्थाने कमबॅक किंवा टर्नअराउंड मानायचं, की ही फक्त आर्थिक वर्ष संपताना ताळेबंद चांगला दिसावा म्हणून केलेली एक तात्पुरती मलमपट्टी आहे? हा खूपच कळीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण आकडे तर चांगले दिसतायत आता. हो, रुग्णाचे बेडवरून उठून चालणे हे नक्कीच दिलासादायक आहे. पण तो मॅरेथॉन धावण्यासाठी तयार आहे का? बहुधा नाही. सुधारण्याचे संकेत नक्कीच देते. विशेषतः EPS तोट्यातून बाहेर येऊन सकारात्मक होणे हा कोणत्याही वित्तीय संस्थेसाठी एक मोठा संस्थात्मक टप्पा असतो. म्हणजे मानसिकदृष्ट्या हे खूप महत्वाचं आहे. हो, जेव्हा एखादी संस्था सलग तोट्यात असते तेव्हा गुंतवणूकदार, कर्ज देणाऱ्या बँका आणि अगदी स्वतःचे कर्मचारी यांच्यातही एक निराशेचं वातावरण असते. साहजिकच आहे. त्यामुळे EPS पॉझिटिव्ह झाल्यामुळे आम्ही पुन्हा नफा कमवू शकतो हा विश्वास निर्माण होतो. पण काय? पण याला लगेच पूर्ण कमबॅक म्हणता येणार नाही. ते का? कारण आकडे तर सुधारताना दिसतायत ना. कारण ही सुधारणा खूपच नाजूक पायावर उभी आहे. म्हणजे कसं? हे बघा, मार्च तिमाहीत बऱ्याचदा वित्तीय संस्था आपली थकीत कर्ज वसूल करण्यासाठी खूप आक्रमक प्रयत्न करतात. अच्छा, कारण वर्ष संपत असतं म्हणून. अगदी बरोबर. किंवा वर्षाअखेरीस काही जुन्या तरतुदी, ज्याला आपण प्रोव्हिजन्स म्हणतो, त्या रिव्हर्स केल्या जातात, ज्यामुळे नफ्याचा आकडा तात्पुरता फुगतो. म्हणजे हा कदाचित फक्त एका तिमाहीचा चमत्कार असू शकतो. हो, जोपर्यंत ही सुधारणा सलग 3 ते 4 तिमाहींमध्ये टिकून राहत नाही आणि मार्जिन्स पूर्वपदावर येत नाहीत, तोपर्यंत याला रचनात्मक टर्नअराउंड मांडणं खूप मोठी चूक ठरू शकते. अगदी बरोबर. सध्याच्या घडीला फक्त रक्तस्राव थांबला आहे असे म्हणता येईल, पण जखम पूर्ण भरलेली नाही. समजलं. आता मला सांगा, या संपूर्ण विश्लेषणाचा अर्थ आपण काय लावायचा? म्हणजे सध्याची परिस्थिती, मागील वर्षाच्या तुलनेतील ती प्रचंड घसरण आणि आता तिमाही दर तिमाही दिसणारी नाजूक सुधारणा. बरोबर. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या तर भविष्यातील वाटचाल कशी असेल? बाजारात या निकालांचे पडसाद कसे उमटू शकतात? या निकालांचे पडसाद आपण अल्पावधी आणि दीर्घावधी अशा 2 टप्प्यात पाहू शकतो. अच्छा, अल्पावधीत म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये काय होईल? अगदी. आणि 94% घसरलेला नफा ही एक खूप मोठी आणि नकारात्मक हेडलाईन आहे. हो, ती बातमी वाचूनच लोक घाबरतील. नक्कीच. ती बातमी वाचून अनेक गुंतवणूकदार घाबरून शेअर्सची विक्री करू शकतात. म्हणजे कंपनीच्या स्टॉकवर अल्पावधीत मोठा दबाव येऊ शकतो. हो, मार्केट फक्त 14% वाढलेल्या महसुलावर समाधान मानणार नाही. ते बॉटम लाईन का गायब झाली यावरच जास्त लक्ष केंद्रित करेल. अगदी बरोबर. आणि दीर्घावधीसाठी चित्र कसं दिसतंय? दीर्घावधीचा विचार केला तर जर कंपनीला खऱ्या अर्थाने या संकटातून बाहेर यायचं असेल तर त्यांना नेमक्या कोणत्या आघाड्यांवर युद्धपातळीवर काम करावं लागेल? दीर्घावधीसाठी टर्नअराउंड शक्य नक्कीच आहे, पण त्यासाठीचा रस्ता खूप खडतर आहे. त्यांना काय काय बदलावं लागेल? सर्वात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे कंपनीला आपले मार्जिन सुधारावे लागतील. म्हणजे पैसा उभारण्याचा खर्च कमी करावा लागेल. हो, त्यांना कॉस्ट ऑफ फंड्स कमी करण्याचे मार्ग शोधावे लागतील आणि कर्जावरील परतावा वाढवावा लागेल. आणि दुसरं काय? दुसरं म्हणजे इन्कम मिक्समध्ये समतोल आणावा लागेल. म्हणजे फक्त एकाच प्रकारच्या कर्जावर अवलंबून न राहता. हो, फक्त कमी मार्जिनची मोठी कॉर्पोरेट कर्जे वाटण्याऐवजी जिथे नफा जास्त आहे अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आणि तिसरी गोष्ट? तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ॲसेट क्वालिटी. म्हणजे थकीत कर्जांचा प्रश्न. अगदी. त्यांची जुनी थकीत कर्जे कमी करून नवीन बुडीत कर्जे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्यांना घ्यावी लागेल.
जोपर्यंत ह्या 3 गोष्टी साध्य होत नाहीत तोपर्यंत दीर्घावधीसाठी गुंतवणूक करण्यात खूप मोठी जोखीम आहे. म्हणजे एकूणच सध्या तरी परिस्थिती नाजूक आहे. हो, त्यामुळेच या निकालांचे ओव्हरऑल रेटिंग आपण कमकुवत असेच देऊ शकतो. आणि सध्याचा दृष्टिकोन सावध राहण्याचाच असायला हवा. 100% सावधगिरी बाळगणे हाच शहाणपणा आहे. हे अत्यंत स्पष्ट आणि वास्तववादी चित्र तुम्ही उभं केलं. धन्यवाद. आता आपण या चर्चेच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे या विशिष्ट उदाहरणातून संपूर्ण बिझनेस विश्वासाठी एक खूप मोठा धडा मिळतो. हो, आणि तो धडा सगळ्यांनीच शिकण्यासारखा आहे. आपण अनेकदा बातम्यांमध्ये स्टार्टअप्सच्या विश्वात किंवा शेअर बाजारात फक्त रेव्हेन्यू ग्रोथ किंवा सेल्स ग्रोथचे खूप मोठे आकडे पाहतो. अगदी, आमची विक्री दुप्पट झाली, आमचा महसूल 50% वाढला, अशा बातम्या रोजच येतात. पण IFCIच्या या उदाहरणाने दाखवून दिले आहे की नुसती सेल्स ग्रोथ पाहून घुरळून जाणे किती धोक्याचे ठरू शकते. अगदी तंतोतंत. आजच्या काळात विशेषतः गुंतवणूकदारांमध्ये आणि कॉर्पोरेट विश्वात टॉप लाईनला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. हो, फक्त महसूल बघितला जातो. एक असा समज निर्माण झाला आहे की जर कंपनीचा आकार वाढत असेल, महसूल वाढत असेल, तर नफा आज ना उद्या येईलच. आणि अनेक नवीन कंपन्या तर नफा नसतानाही केवळ महसूल वाढीच्या जोरावर बाजारात मोठे व्हॅल्युएशन मिळवतात. पण पारंपरिक व्यवसायांमध्ये किंवा वित्तीय संस्थांच्या बाबतीत हा नियम अजिबात लागू होत नाही. इथेच तर खरी मेख आहे. व्यवसाय फक्त महसूल वाढवून मोठा होत नाही. बरोबर. तो महसूल टिकवून त्यातून नफा म्हणजे बॉटम लाईन पदरात पाडून घेणे हेच खरं कौशल्य असतं. होय. आणि जेव्हा टॉप लाईन वेगाने वाढते पण बॉटम लाईन त्याच वेगाने आकुंचन पावते तेव्हा तो केवळ खर्चाचा प्रश्न नसतो. मग तो कशाचा प्रश्न असतो? तो कंपनीच्या मूळ प्राइसिंग पॉवरचा प्रश्न असतो. प्राइसिंग पॉवर. हो, याचा अर्थ असा की कंपनी बाजारात आपली उत्पादने किंवा सेवा विकत आहे पण त्यासाठी आवश्यक ती किंमत ग्राहकांकडून वसूल करू शकत नाहीये. अच्छा, म्हणजे त्यांना सवलती द्याव्या लागत आहेत. हो, किंवा नफ्याशी तडजोड करून व्यवसाय वाढवावा लागतोय. IFCIच्या उदाहरणात 14% महसूल वाढला असला तरी तो मिळवण्यासाठी त्यांना त्यांच्या मार्जिनची मोठी किंमत मोजावी लागली आहे. अगदी बरोबर. हे कोणत्याही कंपनीचे विश्लेषण करताना केवळ एका आकड्यावर अवलंबून का राहू नये याचा एक उत्तम केस स्टडी आहे. विशेषतः फक्त विक्रीच्या आकड्यावर. हो, संपूर्ण ताळेबंद आणि त्यामागे कॅश फ्लो समजून घेणे अत्यंत गरजेचं असते. खरंच हा एक डोळे उघडणारा मुद्दा आहे. टॉपलाईन हा कधीकधी फक्त एक देखावा असू शकतो, ज्याला आपण फक्त शोभेचे आकडे म्हणू शकतो. पण बॉटम लाईन हेच कंपनीचं खरं वास्तव असतं. अगदी 100%. तर या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण संपूर्ण चित्राची एकदा थोडक्यात उजळणी करूया. हो, नक्कीच. IFCIच्या मार्च 2026च्या निकालांनी आपल्याला दाखवून दिले आहे की महसूल वाढणे म्हणजे नेहमीच प्रगती नसते. बरोबर. 14% महसूल वाढूनही मार्जिनवरील दबाव आणि खर्चातील वाढीमुळे 94% नफा कसा गळू शकतो हे आपण पाहिलंय. त्याचवेळी डिसेंबर ते मार्च या तिमाही दर तिमाही आकडेवारीकडे पाहता आपल्याला एक आशेचा किरणही दिसला. हो, EPS उणे स्थितीतून सकारात्मक स्थितीत येणे हा तोट्यातून बाहेर पडण्याचा एक प्राथमिक पण महत्वाचा टप्पाही आपण नोंदवला. पण तरी या प्रवासातील धोके आणि जोखीम कायम आहेत. नक्कीच. त्यामुळे सावधगिरी बाळगणे हाच सध्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही आर्थिक निकालाचे वरवरचे वाचन करण्यापेक्षा त्या आकड्यांच्या आत दडलेली कथा समजून घेणं आवश्यक आहे. त्यामागील मेकॅनिझम समजून घेणे. हो, का आणि कसे या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय आकड्यांचा खरा अर्थ उलगडत नाही. नक्कीच. तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेतून बाहेर पडताना सर्वांनीच विचार करण्यासारखी एक गोष्ट इथे नक्कीच निर्माण होते. कोणती गोष्ट? जर टॉप लाईन ग्रोथ म्हणजेच महसुलातील वाढ अशा प्रकारे अंतर्गत कमकुवतपणा, गळणारा नफा आणि कमकुवत होणारे मार्जिन इतक्या सफाईदारपणे लपवू शकते, बरोबर, तर आजच्या कॉर्पोरेट जगात अशा किती कंपन्या असतील ज्या बाहेरून वाढत आहेत असे दाखवतात पण आतून त्यांचे नफ्याचे गणित वेगाने आकुंचन पावत आहे. खूपच गंभीर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या बिझनेस जगात आपण सगळेच रेव्हेन्यू ग्रोथला किंवा विक्रीच्या आकड्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊन खऱ्या आर्थिक आरोग्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना. नक्कीच विचार करण्यासारखं आहे हे. जेव्हा कधी असं ग्राहकांनी खचाखच भरलेलं दुकान दिसेल तेव्हा फक्त तिथे येणारा पैसा पाहू नका. दिवसाअखेरीस गल्ल्यात किती नफा उरतोय हे शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. अगदी बरोबर. विचार करत राहा, प्रश्न विचारत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.